हाय नमस्कार. मी आज बनवणार आहे साधी सोपी अगदी 5 मिनिटात होणारी दोडक्याची भाजी सुक्की. त्यासाठी घेतला आहे मी इथं दोडका चिरून, लसूण चिचून. ह्याला लसूण खोबरं वापरायचं नाही, नुसतं लसूण वापरायचं. खोबरं जर वापरलं तर मचकट होतं. इथं मटकीची डाळ, कोथिंबीर वरनं टाकायला, मोहरी, जिरी, ही काळं तिखट, माझं सोलापुरी काळं तिखट, कूट शेंगदाण्याचे, ही काळं आणि तीळ, मीठ. त्याच्यासाठी आता इथं मी तेल ओतून घेतलं आहे 1.5 चमचा, कारण का सुक्या भाजीला जास्त तेल लागत नाही म्हणून ही 1.5 चमचा. आता मोहरी टाकून झाली. आता ही जिरी, लसूण चेचलेला, आता ही दोडका टाकणार आहे. टाका थोडीशी हळद, थोडी कलर जाऊ नये भाजीचा म्हणून. थोडंसं मीठ जेवढं म्हणजे आपल्याला जेवढं प्रमाणात लागते ना तेवढं मीठ. मी ही टाकले चपट चमचा, बारकं चपट बी नाही, अगदी 5 मिनिटात होणारी. आपल्याला गडबड आहे नाही. ही भिजवलेली मटकीची डाळ, भिजवलेली मटकीची डाळ टाकली. आता टाकणार आहे मी तिखट. तिखट टाकले चपट चमचा, काळं तिखट, कूट, कारळ आणि ही केलेलं पहिलं कोथिंबीर. आता हे सगळं झाकून ठेवायचं. एक 5 मिनटं, 5 मिनटात शिजतं. 5 मिनटं पण नाही, 2 मिनटं ठेवलं तरी शिजतं. दोन मिनटं झाकून ठेवूया आपण. आता 2 मिनटं झाली. ती 2 मिनटानंतर मी उघडते. हवा कशी झाली भाजी. तर आपली भाजी तयार आहे, दोडक्याची सुकी. खूप टेस्टी लागते अंगाच्या पाण्यावर केल्यावर.
तर आपली भाजी तयार आहे बघा, कशी दिसते बघा, कलरफुल. तर 5 मिनटात, अवघ्या 5 मिनटात होणारी भाजी दोडक्याची सुक्की कशी झाली मला कमेंट करून सांगा. भाजी करायला लई उशीर होत नाही. दोडक्याच्या भाजीला अंगाच्या पाण्यावर करायची. पूर्ण व्हिडिओ बघा, कसं वाटलं सांगा आणि कमेंट करा, लाईक करा, हाईप करा आणि शेअर करा. चला बाय.